नमस्कार मित्रांनो, राम राम. फिटनेस के तेजस या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी तुमचं तेजस खांडके. तर आजचा आपला जो टॉपिक आहे तो टॉपिक म्हणजे काय आहे की कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, कार्बोहायड्रेट्समध्ये किती प्रकार आहेत आणि कार्बोहायड्रेट्स काय काम करतं, ज्याला बेसिकली फिटनेस इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच लोकांच्याकडून तुम्ही ऐकलं असेल. कार्ब लोड करायचं आहे, कार्ब कमी पडतो आहे, किंवा लो कार्ब डाएट, हाय कार्ब डाएट. म्हणजे ॲक्च्युली कार्ब काय आहे हे आपल्याला आज सांगायचं आहे. आणि बेसिकली जी मुलं बिगनर्स आहेत त्यांना ना डाएट करायचं असतोय, पण काय डाएट करायचं हे माहीत नसते. कार्ब लोड करायचे आहेत किंवा कार्ब कमी करायचे आहेत. फक्त त्यांना एवढंच माहीत असते की फॅट कमी करायचं असेल तर लो कार्बचं डाएट, पण कार्ब म्हणजे नक्की काय आहे हे त्यांना माहीत नसतं. तर ते आज आपण सांगणार आहे की कार्ब काय काम करतं. कार्बोहायड्रेट्स किंवा कार्ब ज्याला आपण म्हणतो ते आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचं काम करते, जे शक्ती देण्याचं काम करते, जेणेकरून आपण जे वर्कआउट करतो, एक्सरसाइज करतो, ते एक्सरसाइज करण्यासाठी आपल्याला जी ताकद लागते शरीरात, ते आपण बॉडीमध्ये कार्ब इनटेक केल्यामुळे आपल्याला शरीरात ताकद मिळते. म्हणजे आपण जे काही खातो, म्हणजे जे काही आपण कार्बोहायड्रेट्स खातो त्याचं ग्लुकोजमध्ये कन्व्हर्जन होते, आणि ग्लुकोजमध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर आपल्या पूर्ण बॉडीमध्ये ते ओव्हरऑल सगळीकडे सर्क्युलेशन होते, आणि सर्क्युलेशन झाल्यामुळं काय होतं ना की आपल्याला एक एनर्जी मिळते. त्यामुळं कार्बोहायड्रेट्स आपल्याला बरेच प्रकारामधून मिळतात, आणि कार्बोहायड्रेट हे मेंदू आणि स्नायूंसाठी खूप चांगलं काम करतं. आणि मेंदू आणि स्नायूंपर्यंत जर पोचलं तर आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला योग्य पद्धतीने कळतं. म्हणजे ताकद किती लावायची आहे, किती कमी पडते, या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त कार्बोहायड्रेट्समुळे कळतात. तर कार्बोहायड्रेट्समध्ये दोन प्रकार येतात. एक येतो सिम्पल कार्ब, दुसरा असतो तो कॉम्प्लेक्स कार्ब. सिम्पल कार्ब्स म्हणजे काय, जे साखरेचे पदार्थ असतील, बेकरी प्रोडक्ट्स असतील, मैद्याचे असतील, बिस्किट असतील, केक असेल, याच्यामुळे काय होतं ना आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते, पण त्याचा आपल्या शरीराला काही उपयोग नसतो. ते फक्त फॅटमध्ये कन्वर्ट करतात आणि आपल्या बॉडीचं वजन वाढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पण त्याच्या उलट जे कॉम्प्लेक्स कार्ब असतात, कॉम्प्लेक्स कार्ब म्हणजे काय, ओट्स झालं, दलिया झालं, आपली गव्हाचे प्रकार झाले, चपाती झालं, त्याच्यानंतर शेंगदाणे झाले, काही फळं आहेत त्यांच्यामध्ये पण कॉम्प्लेक्स कार्ब आहे. कॉम्प्लेक्स कार्बचं काम काय आहे की शरीरामध्ये हळूहळू डायजेस्ट होतं, आणि दुसरी गोष्ट जास्त वेळेपर्यंत आपल्याला ताकद पोचवण्याचं काम करतं. म्हणजे काय की आता सपोज आपण ओट्स खाल्लेत आणि आपल्याला 1 तासानंतर वर्कआउट करायचं आहे. 1 तासानंतर आपल्या बॉडीमध्ये जे पूर्ण लोड झालेले असतात, आणि लोड झाल्यानंतर 1 तास आपल्याला जी वर्कआउट करायला मेन एनर्जी लागणार आहे, ती एनर्जी प्रोव्हाइड करायचं काम कॉम्प्लेक्स कार्ब करतं. कॉम्प्लेक्स कार्बमध्ये येतं काय, मग ओट्स येतं, त्याच्यानंतर आपले दलिया येतो, चपाती येतं, त्याच्यानंतर पीनट बटर येतं. पीनट बटर हा हेल्दी सोर्स पण आहे, हेल्दी फॅट्ससाठी पण वापरला जातो आणि कार्बसाठी पण वापरला जातो. त्याच्यानंतर सगळ्यात बेस्ट आपण जर बघायचं म्हणलं तर जो काळा चणा आहे त्याच्यामध्ये हाय क्वालिटी ऑफ प्रोटीन प्लस कार्बोहायड्रेट्स येतात. हा असा एकमेव पदार्थ आहे ना ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स पण मिळतात आणि प्रोटीन्स पण मिळतात. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की स्प्राउट्सचा जो चणा असतो, काळा चणा, तो रात्री आदल्या दिवशी भिजून दुसऱ्या दिवशी सकाळी खातात. ॲक्च्युली कॉम्प्लेक्स कार्बचाच एक चांगला प्रकार आहे, तो म्हणजे काळा चणा. तर मला एकच सांगायचं आहे या दोन्हींमधला फरक. कॉम्प्लेक्स कार्बमध्ये काय होतं ना की तुम्ही जे पण काही खाता ते एनर्जी द्यायचं काम करतं, आणि ते लांब जास्तीत जास्त वेळेपर्यंत हे करतं. आणि कॉम्प्लेक्स कार्बमध्ये काय असतं, फायबर्स भेटतं, स्टार्च भेटतो, जे शरीराला या दोन्ही गोष्टी खूप गरजेचं आहे. तेच आपण जर सिम्पल कार्ब घ्यायचं म्हणलं तर राईस आला, कोल्ड्रिंक्स आले, बेकरी प्रोडक्ट्स आले, याच्यामुळे काय होतं ना तुम्हाला इन्स्टंट एनर्जी भेटते, पण ते लगेच पचतं. त्यामुळे परत भूक लागते, आणि इन्शुलिनचं जे ग्लुकोज तयार करायचं जे प्रमाण आहे ते खूप फास्ट प्रमाणात होतं, जे आपल्या शरीराला गरज नाही. त्यामुळं लक्षात ठेवा, सिम्पल कार्ब्स म्हणजे काय आहे, कॉम्प्लेक्स कार्ब म्हणजे काय आहे, आणि कार्ब घेत असताना आपण ते गुड कार्ब आहे की बॅड कार्ब आहे
किंवा आपण जसं आता एक्सप्लेन केलं सिम्पल कार्ब आहे की कॉम्प्लेक्स कार्ब आहे, जे आपल्या शरीरासाठी खरंच चांगलं आहे की नाही, या गोष्टींकडे लक्ष द्या. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर वर्कआउट करत असाल तर वर्कआउटच्या आधी कार्ब्स लोड करा, चांगले कार्ब्स लोड करा. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणखीन जर काय अशा टिप्स हव्या असतील तर कमेंट्सद्वारे कळवा किंवा इंस्टाग्रामला मला DM करू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.